दुपारच्या बातम्यांमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत। आता पाहूयात बातमी औरंगाबादमधनं। औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नडमध्ये शेतकरी मोर्चाद्वारे संजना जाधव यांचं पॉलिटिकल लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे। संजना या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती संजना यांनी हा मोर्चा काढला होता। हा मोर्चा म्हणजे संजना यांचं पॉलिटिकल लॉन्चिंग असल्याचं सांगितलं जात आहे। या मोर्चातनं संजनांचं राजकीय पदार्पण होतंय। कन्नडमधून संजनांना भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढण्यासाठी उभं केलं जाणार असल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे। संजना या माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या पत्नी आहेत। तर आपण पाहतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती संजना दानवे यांनी मोर्चा काढलेला आहे। संजना या हर्षवर्धन जाधवांच्या पत्नी आहेत, तर रावसाहेब दानवे यांची कन्या आहे। कन्नडमधनं त्या निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातंय। भव्य शेतकरी मोर्चा आज त्यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता। कन्नडमध्ये एका राजकीय पर्वाची सुरुवात झाली असं म्हणायचं का ह्या मोर्चातून? याला राजकीय पर्व असं म्हणता येणार नाही, कारण मी गेल्या 2003 पासून या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये फिरते। त्याला राजकीय पर्व असं म्हणता येणार नाही। मी गेल्या महिनाभरापासून जो दौरा केला त्या दौऱ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, ज्या युवकांच्या समस्या होत्या, ज्या वृद्ध मंडळाच्या वृद्ध महिलांच्या बचत गटाच्या, या सगळ्या समस्येची मला त्या ठिकाणी जाणीव झाली। म्हणून आज त्यांच्या सर्वांसाठी मी आणि माझे सर्व सहकारी रस्त्यावर उतरलो। बरं, काय हे शक्ती प्रदर्शन आहे संजना जाधव यांच्या आगामी निवडणुकीसाठी? याला तुम्ही कोणत्या नजरेनं बघतात ते मला माहिती नाही, पण माझ्यासाठी हे कुठलंही शक्ती प्रदर्शन नाहीये। माझ्यासाठी हे मी आणि माझे सर्व शेतकरी कष्टकरी बांधव रस्त्यावर उतरलो आहे। शासनाने कुठेतरी त्या ठिकाणी आमची दखल घेतली पाहिजे, त्याच्यासाठी आज आम्ही या रस्त्यावर उतरलो। पण कार्यकर्ते भाषणामध्ये सगळे भावी आमदार तुम्हाला म्हणत होते, आता इथल्या जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे भावी आमदार आहेत। तुम्ही काय याच्यापासून बघताय? माझे कार्यकर्ते जे ठरवतील तीच माझी दिशा लोक आहे। तुम्हाला आमदार करायला तयार आहेत। माझे कार्यकर्ते जे ठरवतील तीच माझी दिशा आहे। हर्षवर्धन जाधव हे जेव्हा जेव्हा जिंकले पडद्यामागचे हिरो तुम्ही होता, हे सगळ्यांना माहित आहे। आता सुद्धा तुम्ही तो डायलॉग मारलेला आहे, काय याच्यामध्ये तुम्हीच मेहनत घेत होता सगळं? मी आणि माझे कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी मिळून 2003 ते 2020-21 म्हणा ही मेहनत घेतलेली आहे। पण आता का कशी असणार? आता स्वतःच हिरो होणार का पडद्यामागचे हिरो तर राहणार? माझे कार्यकर्ते ठरवतील की मला झिरो करायचं का हिरो करायचं।